मुक्ताबाईच. पण मुक्ताबाईचं स्थान काय? मुक्ताबाई कोण? आपल्याला फक्त एवढं माहित आहे की मुक्ताबाई आली, स्वामी जिथे मौनदेवाचं स्थान आहे आत्ताच त्या ठिकाणी गेली. स्वामी तिला दिसले, आनंद झाला. स्वामींना तिने विनंती केली की प्रभू, माझी जवळ पर्णकुटी आहे, आपण माझ्या पर्णकुटीत या आणि माझ्या कंदमुळांची आरोग्याना स्वीकारा. ती सुद्धा कोण होती? तपस्विनी होती, तपश्चर्या करत होती. आणि त्यामुळे तिच्याकडे सुद्धा कोणत्या प्रकारचा स्वयंपाक दररोज ती करत नसायची. तिचा एक सेवक होता, त्याचं नाव होतं बोलाबारी. आणि हा बोलाबारी तिला रक्षण म्हणून होता. स्त्री होती, तिला रक्षण म्हणून तो तिच्या सोबत होता. जंगलात जायचा, कंदमुळं आणायचा, फळं आणायचा आणि तिला सकाळ संध्याकाळ द्यायचा. ती आता म्हणते, स्वामी आपण माझ्या पर्णकुटीत या. आणि मग तिचं ते भाग्य आलं उदयाला. स्वामी तिथून उठले आणि तिच्या पर्णकुटीत गेले. तिने काय केलं होतं? पर्णकुटी तर केलीच होती, पण आतमध्ये गुहा होती. त्या गुहेत ती शंकराची भक्त असल्याने तिने शंकराची पिंड तयार केली होती आणि त्या शंकराच्या पिंडीची ती पूजा करत होती. किती वर्ष? 1400 वर्ष. आणि असे 1400 वर्ष तिथे ती पूजा करत असताना स्वामी तिच्याकडे गेले आणि तिच्याकडे गेल्यानंतर स्वामी तिथे बसले. स्वामींची तिने पूजा केली पर्णकुटीमध्ये. आजचं जे स्थान आहे बंधून वगैरे ते पर्णकुटीतलं स्थान जिथे स्वामी बसले तिथे आपल्या मुक्ताबाईच्या मंदिरातलं स्थान आहे. आणि आपण जर पाठीमागे गेलो तर पाठीमागे ती गुहा दिसते, त्या गुहेत शंकराची पिंड दिसते, ती तिच्या पूजेची जागा ते. तर याप्रमाणे तिने पूजा केली आणि तेव्हा ती म्हणते, जी मी 1400 वर्ष जे तप केलं त्या तपाचं फळ आज मला मिळालं. बघा काय म्हणते, 1400 वर्ष 1400 वर्ष मी जे तप केलं त्या तपाचं फळ मला आतापर्यंत मिळालेलं नव्हतं. आज मात्र त्या तपाचं फळ मिळालं. माझं जीवन सफल झालं. का? स्वामींनी तिचं अन्न घेतलं होतं, तिची कंदमुळं घेतली होती आणि स्वामी तिला प्रसन्न झाले होते. स्वामींच्या दर्शनाने तिची मनातली इच्छा पूर्ण झाली. परंतु ती कोण होती हे आपल्याला बघायचं आहे. आपण फक्त मुक्ताबाई म्हणतो, पण मुक्ताबाई कोण? मुक्ताबाई याचा अर्थ आहे मुक्त झालेली. संसार, प्रपंच, सगळ्या प्रकारचे लोभ, माया यातून जी मुक्त झालेली आहे आणि जी फक्त देवाच्या भेटीसाठी आतुर झालेली आहे तिला म्हणायचं मुक्त, जीवनमुक्त, जीवनातून पलीकडे गेलेले. परंतु ही कोण होती? जर इतिहास बघितला तर बंधन वगैरे फार मोठा लीळाचरित्रामध्ये उल्लेख आलेला आहे. तो लीळाचरित्राचा उल्लेख असा आहे की मुक्ताबाई एकेकाळची राजकन्या. आणि कुठली राजकन्या? अचलपूरची. अचलपूरच्या राजाची ती मुलगी. तिचा विवाह विक्रमादित्य नावाचा उज्जैनीचा जो राजा होता त्या विक्रमादित्याच्या बरोबर तो विवाह झाला. पण महाराष्ट्रातली ही मुलगी, मध्य प्रदेशातली उज्जैनी, तिचा राजा विक्रमादित्य याची पत्नी कशी झाली याचा आपल्याला शोध घ्यावा लागेल. तिचं खरं नाव सत्यवती. तिचे वडील हे अचलपूरचे राजे होते आणि ते अचलपूरचे राजे असताना नेमकं परक्यांनी हल्ला केला त्याच्या राजधानीवर अचलपूरवर. आणि त्या अचलपूरवरती हल्ला केल्यानंतर अनायसेच सगळे लोकांची धावपळ सुरू झाली. राजाचा पराभव झाला आणि मग राजाच्या घराण्यातली जी मुलं स्त्रिया होत्या आपला आपला प्राण वाचवण्यासाठी इकडे तिकडे जागा शोधू लागल्या. आणि त्यावेळी नेमकी सत्यवती सुद्धा आपला प्राण वाचवण्यासाठी एका नर्तिकेच्या घरामध्ये शिरले. आणि नर्तिकेच्या घरात शिरल्यामुळे बघा एक राजकुमारी दुर्दैवाचा अवतार असा झाला की तिला प्रत्यक्ष काय व्हावं लागलं? नर्तिकेच्या घरामध्ये जाऊन नृत्यकाम शिकावं लागलं. नाईलाज होता. ती नृत्यकाम शिकू लागली, चांगली नर्तिकी झाली. आणि योग असा की नेमका उज्जैनीचा राजा विक्रमादित्य हा तिथे आला. आणि आल्यानंतर राजे लोक असतात आपल्याला माहित आहे, करमणुकीचं केंद्र म्हणून. सायंकाळच्या तो नृत्यगृहामध्ये गेला. नेमकी ही तेव्हा नृत्य करत होती, इतर मुली नाचत होत्या. त्याने ते नृत्यकाम बघितलं. परंतु ते नृत्यकाम बघितल्यानंतर त्याचं लक्ष होतं, राजा होता, की जी मुलगी नृत्य करते ना त्या इतर मुलींच्या पेक्षा जरा वेगळी आहे, ही नर्तकी वेगळी आहे. त्याने तिला बोलावलं. सगळं संपल्यानंतर त्याच्याजवळ आसूर होता, चाबूक. तो चाबूक त्याने तिच्या पायावरती जोरात मारला. एक मुलगी नाचकाम करणारी तिच्यावरती चापकाने प्रहार केला, पण तिच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. त्याने परत प्रहार केला, परत चाबूक मारला, तरी परिणाम झाला नाही. मग तो खरं सांग, तू कोण आहेस? खरंच नर्तकी आहेस का? आणि मग तिने स्वतःची कहाणी सांगितली की माझं नाव सत्यवती, याच अचलपूरच्या राजाची मी कन्या. दुर्दैवाने माझ्या राज्याचं सगळं वैभव गेलं आणि या नर्तकीकडे मला राहावं लागलं.
परंतु लहान वयातच मी योग साधना केलेली असल्यामुळे माझ्यावर हे चापकाचे फटके काय, पण कुणी तलवार जरी मारली तरी परिणाम होणार नाही, असं शरीर मी योग सामर्थ्याने प्राप्त केलेलं आहे. राजा थांबला. त्याने ती गोष्ट लक्षात घेतली आणि मग उज्जैनीला गेल्यानंतर त्याने आपला प्रधान पाठवला. त्या मुलीचे आई वडील शोधून काढले आणि त्या प्रधानाने सांगितलं की आमचे राजे तिच्याबरोबर विवाहाला तयार आहेत. म्हणजे विक्रमादित्याने तिच्याबरोबर, त्या सत्यवतीच्या बरोबर लग्न करण्याचं ठरविलं. सत्यवतीचं लग्न झालं विक्रमादित्याबरोबर आणि आता ती उज्जैनीची महाराणी झाली. दैवयोग कशा असतात बघा. फार मोठा चित्रपट आहे हा, लक्षात घेण्यासारखा. अशा प्रकारचा चित्रपट आहे की याच विक्रमादित्याला एक भाऊ होता आणि त्याचं नाव होतं भर्तृहरी. भर्तृहरी त्या राजाचं नाव भर्तृहरी होतं, विक्रमादित्याचा भाऊ. हा विक्रमादित्याचा भाऊ पराक्रमी होता, सगळा होता, तेवढाच विलासी होता, संस्कृतचा पंडित होता आणि त्याने 3 प्रकारचे 100 श्लोक केले होते. शृंगार शतक, शृंगारावरती 100 श्लोक. नीती शतक, राज्य कसं करावं त्याचे 100 श्लोक. आणि नंतर त्याला वैराग्य प्राप्त झालं, वैराग्य शतक 100 श्लोकांचं. असा हा राजा असताना तो मूळचाच संन्यास्त वृत्तीचा असल्याने त्याने नंतर राज्याचा त्याग केला, राज्य सोडलं आणि राज्य सोडून आपल्याच गावात उज्जैनीमध्ये तो गुंफा करून, आश्रम करून राहू लागला. पण त्याने वेगळा नियम केला बघा. राजा संन्यासी झाला, साधू झाला, पण भिक्षा मागण्याला कुठे जाऊ लागला? प्रत्यक्ष आपल्याच वाड्यामध्ये. इतकं त्याने मन जिंकलं होतं की आपल्या वाड्यात सुद्धा भिक्षा मागताना त्याला कोणताही संकोच वाटत नव्हता. दीक्षा घेताना आमचे बरेचसे लोक म्हणतात, बाबा या गावात राहायचं, इथं आतापर्यंत मी गावचा सरपंच होतो, गावचा सोसायटीचा चेअरमन होतो, आता गावात कशी काय भिक्षा मागू? विक्रमादित्याचं लक्ष, त्याचं भर्तृहरीचं हे लक्षात ठेवण्यासारखं आहे की ज्या वाड्यामध्ये तो राजा म्हणून राहत होता त्याच वाड्यामध्ये तो नाथपंथी योगी म्हणून भिक्षा मागण्याला जाऊ लागला. आणि आपला धीर आपल्याकडे भिक्षेला येतोय वाड्यावरती, एक साधू झालाय हे बघितल्यानंतर सत्यवती आपल्या हाताने त्याला भिक्षा देऊ लागली. तिने निश्चय केला की माझ्या धीराला आता साधू आहे पण माझ्या हातानेच मी अन्नदान करणार. दररोजचा क्रम. विक्रमा तो यायचा, भर्तृहरी भिक्षा मागायचा, ही भिक्षा द्यायची. चालला अनेक दिवस. एक दिवस प्रसंग मात्र असा झाला तिला स्नानाला उशीर झाला आणि नेमका तो भर्तृहरी भिक्षेसाठी आला असतानाच ही स्नान करत होती आणि अंगावर तो कुठल्या प्रकारचा कपडा नव्हता. आवाज आला भिक्षेचा. बघा देवतेच्या क्रिया कशा असतात यातून शिकायचंय. तिला आता बाहेर निघण्याची इच्छा होती का? भिक्षा देण्यासाठी. परंतु आपण स्त्री, अंगावरती वस्त्र नाही आणि अशा विवस्त्र अवस्थेत बाहेर कसं पडायचं हा मनात विचार आला, संकोच निर्माण झाला. पण देवतेची क्रिया अशी असते की तुम्ही 10 वर्ष नाही 50 वर्ष जरी एखादी क्रिया केली परंतु तिच्यामध्ये एक दिवस जरी खंड पडला तरी आतापर्यंत केलेली सगळी क्रिया व्यर्थ जाते, वाया जाते. तिला हे शास्त्र माहीत होतं आणि तिने विचार केला की या देहाचा काय विचार करायचा, नाहीतर आणखी 40-50 वर्षांनी देहाचं काय होणार आहे, सुकून जाणार आहे. मग नाहीतर बंधून वेगळं आपल्या शरीराचा विचार करणार. हे शरीर म्हणजे काय? कातडीमध्ये घातलेला मांसाचा गोळा, हाडांचा गोळा, एक गाठोडं बांधलेलं आहे, त्याला आपण नाक म्हणतो, हात म्हणतो, कान म्हणतो, पाय म्हणतो. शेवटी काय आहे? तिने तो विचार केला आणि मग या देहाला बघितल्याने काय बिघडतं. तशा स्थितीमध्ये ती निघाली. भिक्षेचं अन्न त्याचं ताट घेतलं, भर्तृहरीच्या त्याच्यात ते टाकलं झोळीमध्ये. भर्तृहरी निघून गेला आणि मग ती सावध झाली. अरे मी माझी क्रियेत खंड येऊ दिला नाही, माझं व्रत पाळलं, परंतु मी एक राजाची महाराणी असताना विवस्त्र अवस्थेमध्ये माझ्या डोकरांनी बघितलं, वाड्यातल्या सगळ्यांनी बघितलं. आता माझं इथे काय महत्व राहिलं, माझी किंमत काय राहिली आणि मी कशाला राहायचं इथे या वाड्यामध्ये. तिने तात्काळ त्याचा त्याग केला, वाड्याचा संन्यास घेतला, नाथ योगिनी बनली आणि मध्य प्रदेशातून ती जी निघाली ना, कुठे आली बंधू आणि बहिणींनो, आता लक्षात आलं असेल, ती आली सालबर्डीला. आणि सालबर्डीला येऊन तिने 1400 वर्ष तपश्चर्या केली आणि 1400 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर शेवटी स्वामींचं तिला दर्शन झालं आणि मग ती जीवनमुक्त झाली. ती योगिनी मुक्ताबाई. अशा प्रकारची एक भली मोठी अशी कथा त्या मुक्ताबाईची आहे. आणि म्हणून बंधू वगैरे आपण जेव्हा सगळ्या स्थानांना जातो त्यावेळेला वंदन करताना या सगळ्या लीळांचं आपण
वंदन करताना आठव केली पाहिजे. ज्या स्थानाची लीळा असेल तिथेच ती आठवली पाहिजे. आद्य आचार्य श्री नागदेवाचार्य म्हणतात, जया तीर्थाची जाईजे तेथ तया ते आठवीचे. ज्या तीर्थाला तुम्ही जाल तिथल्या परमेश्वराच्या ज्या लीळा आहेत त्या परमेश्वरांच्या लीळाचं तुम्ही स्मरण करावं, अशी आपल्या पंथाचे आद्य आचार्य श्री नागदेवाचार्य यांचं आपल्याला आदेश आहे. स्वामी म्हणतात, हे जेथ होते तेथ जाईजे. पदयात्रा का काढायच्या? पदयात्रेला काय जायचं? आमच्या स्वामींचा आदेश आहे, हे जेथ होते तेथ जाईजे. मी जिथे जिथे गेलो त्या त्या ठिकाणी तुम्ही जा, वंदन करा आणि तुम्हाला त्याचा लाभ होईल. अशा प्रकारचा लाभ व्हावा यासाठी आपली पदयात्रा आतापर्यंत निघालेली आहे. हे 10 वर्षे तुम्ही यात सामील झालात आणि खऱ्या अर्थाने बंधूंनो भगिनींनो, एक फार मोठं स्वामींचं एका काळातलं सगळं चरित्र आठवत आपण विदर्भात आलेलो आहोत. हा विदर्भ आहे आणि या विदर्भाचं वैशिष्ट्य सांगतो. बाबांनी माझं व्याख्यान ठेवलं होतं, महिमा विदर्भाचा. त्या व्याख्यानात मी आज सांगितलं होतं की या विदर्भाचं वैशिष्ट्य असे बंधन वगैरे, आपल्याकडे आज प्रत्यक्ष 900 स्थानं आपल्याला वंदनाला उपलब्ध आहेत. त्यातली 400 स्थानं एकट्या विदर्भामध्ये आहेत. आपल्याकडे मराठवाडा आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, आपला उत्तर महाराष्ट्र आहे. विदर्भ, एकट्या विदर्भामध्ये 400 स्थानं आहेत. आणि ती गावं किती आहेत? 90 गावं. या विदर्भातला नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, आत्ताच आपण जिथे वंदन करत आहोत ही सगळी जी जिल्हे आहेत, भंडारा जिल्हा, असे 10 जिल्हे आहेत. या 10 जिल्ह्यांमधून सुमारे 90 गावांना स्वामींची स्थानं आहेत आणि 900 स्थानं पैकी 400 स्थानं एकट्या विदर्भात आहे. आणि म्हणून विदर्भ हा आपल्याला सदैव वंदनीय आहे. आता तसंच एक आठवण सांगतो आणि थांबतो. रामटेकची. रामटेकला महत्व अजून काय? रामटेकला आता कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ स्थापन करण्यात आलेलं आहे. आता कवी कालिदास विद्यापीठ का स्थापन केलं? तर संस्कृत मधला प्रसिद्ध असा कवी कालिदास, हा कालिदास आपल्या महाराष्ट्रात आलेला होता आणि तो रामटेकला बसला. आणि रामटेकला बसल्यानंतर तिथे त्यांनी ते रम्य असं दृश्य बघितलं आणि ते रम्य दृश्य पाहून, एक ढग पाहून त्याला आपल्या पत्नीची आठवण आली, आपल्या गावाची आठवण आली आणि त्याच्यावर आधारित त्याने एक काव्य केलं. त्याचं नाव आहे मेघदूत. हे मेघदूत नावाचं काव्य त्या कालिदासाने रामटेकला केलेलं आहे. आणि मग कालिदासासारख्या कवीला सुद्धा या रामटेकला यावं असा मोह निर्माण झाला आणि तो इथे आल्यानंतर त्याला हे काव्य सुचलं. अशा प्रकारचा रामटेकचा विशेष आहे. बंधन भगिनी, तुम्ही